तर कसे तुम्ही मित्रांनो, माझं नाव प्रणय सुनील हुसेकर. माझ्या चॅनलचं नाव प्रणय नितीश ब्लॉग. आज मी जाणार आहे भिवपुरीला, धबधब्याला, भिवपुरी वॉटरफॉलला. तुम्हाला दाखवतो आता पुढे काय काय होईल, काय काय होणार आहे. माझा ब्लॉग तुम्ही बघितला असेल की आम्ही माथेरानला गेलेलो. अजून मी टाकला नाही कारण की त्याच्या इच्छेमुळे माझे ब्लॉग आले नव्हता. म्हणून मी तो टाकला नाही. तर पुढच्या बुधवार नाही तर बुधवारपर्यंत मी माथेरानचा ब्लॉग टाकून देईन. त्या असेल त्या सांगेन. आणि आता आम्ही चाललो भिवपुरीला. तर तुम्हाला दाखवतो स्टेशनचा व्ह्यू दाखवतो थोडासा कसा आहे तो. असा आहे स्टेशनचा व्ह्यू सध्याचा. कोणच नाही या स्टेशनला कारण की गाव साईड येते म्हणून इथं कोण जास्त येत नाही. तर आम्ही भिवपुरी स्टेशनला ते दाखवतो कसं काय आहे. या बाटलीला जरा इग्नोर करा आणि या भिवपुरी स्टेशनला बघा. तर पूर्ण एवढा मस्त असा आहे. हे आमचे मित्र संस्कार वेल्लार आणि विनय उतेकर आणि यो माझा मित्र श्रेयस पडवी. तर तुम्हाला पुढे काय काय होईल ते दाखवून मी या व्हिडिओमध्ये. कसे आम्ही वॉटरफॉलला जाऊ, ट्रॅक असेल तर ट्रॅकचा व्हिडिओ दाखवू आम्ही सगळं तुम्हाला. चला पुढे पुढे जाऊन बघत बसूया काय काय आहे. आणि ही व्हिडिओ तुम्हाला प्लीज आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा या चॅनलला प्रणय 26 ब्लॉग. चला पुढे जाता आता तुम्हाला सगळे व्ह्यू दाखवतो आणि काय काय घडलं तेही दाखवणार आहे. धन्यवाद. आता आम्ही इथं थांबलो जरा भिवपुरी स्टेशनला, जरा नाश्ता करतो. वडापाव पण मी फक्त वडा घेतलाय. आमची सगळी पोरं आता वडापाव घेतलाय. संस्कार बेल्लार, विनय उतेकर आणि श्रेयस पटवी दळपळी. तर आमचा असा नाश्ता करून वडापाव आता आम्ही त्याला वॉटरफॉलच्या दिशेने आम्ही इथून आता शेअरिंग रिक्षा केली. आता पुढे जाऊ. आता तिकडनं शेअरिंग रिक्षा म्हणजे आपल्याला पूर्ण वॉटरफॉलपर्यंत नाही सोडणार. तर गावाखाली गाव आहे तिथपर्यंत सोडेल. 3 किलोमीटर आहे गाव तिकडनं खाली. मग वरती ट्रॅकिंग करायची आपल्याला अर्धा. आता आम्ही टर्न मारला. आता यो इकडनं एंट्री आहे वॉटरफॉलची येण्याची. हे मुद्दाम तुम्हाला अर्धवट दाखवतो कारण पाऊस पडतोय. कारण आमचा फोन वॉटरप्रूफ नाहीये, आमचा अंग वॉटरप्रूफ आहे. तर आता आम्ही इथं भिवपुरीला आलोय. भिवपुरीच्या वॉटरफॉलला आम्हाला इथं रिक्षाने इथं सोडलं. आता आम्हाला तेव्हा बोललं की इकडनं राईट जायचं आहे या रस्त्याने. तर पुढे पुढे आणि पुढचा अजून एक लेफ्ट आहे, लेफ्ट किंवा राईट इकडनं जायचं आहे. बघत जाऊ पुढे पुढे काय काय होणार आहे, कसे वॉटरफॉल होणार आहे. 20 रुपयाच्या शेअरिंग रिक्षामध्ये तुम्ही इथं इथपर्यंत येऊ शकतात. तर आता आम्ही वॉटरफॉल एकदम जवळ आहे. हे मॅपवरती दाखवतात त्या चुकीचं आहे. वेगळं समोर इथं दाखवतो झूम करून थोडा. इथं वॉटरफॉल आहे. आता जरा चालायचं इकडनं. तर ही व्हिडिओ तुम्हाला प्लीज आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब चॅनल लाईक करा. हे असे आहे इकडची स्थिती. त्याचे काम इकडे पूर्ण ढगांमध्ये पूर्ण धुकं सगळीकडे. इथून होतो वॉटरफॉल सुरू. सगळं पाण्याचा फ्लो. पण आपल्याला सध्या इकडनं नाही जायचं, या दिशेने जायचं. ही आहे कोंबडी 1.5 किलोची. 1.5 किलो पण नसेल. तिला कापल्यावरती अर्धा पाव झाले. नंतर म्हटलं यात कोंबड्या कापून खाल्ल्या. हो, एक नंबर असा व्ह्यू आहे भिवपुरीचा. नाव पण आहे तसं यांचा काम पण आहे. तिथून चालत चालत जाऊ जरा पुढेपर्यंत. तर ते चालत चालत आमचे इकडनं सगळे म्हणजे जरा वाट गेली आहे पूर्ण पाण्याची. इकडनं पूर्ण धबधबे चालू होतात आणि इथून आम्ही आता पुलावरनं चाललो आहे. इकडच्या जरा कच्चा पूल आहे सध्या, पाणी कमी म्हणून काय वाटत नाही. पण एकदाच इकडनं पाणी भरला सगळा इकडे वाहून जाईल. जी माणसं येतील ते पण वाहून जातील. आता सध्या परिस्थिती जरा चांगली आहे, शांत आहे म्हणून काय वाटत नाही. इथं जागोजाग धबधबे भरले आणि सुंदर असं वातावरण आहे भिवपुरीचं. आता जरा इकडनं आम्हाला चढत चालत जरा जायला लागेल या ह्याच्यापर्यंत भिवपुरीपर्यंत. इकडनं आम्ही चालतोय. तर जरा चालत जाऊ. तर आता आम्ही चालत जरा पुढे गेलो. तर आता पूर्ण रस्त्यामध्ये आम्ही एकटेच आहे. एवढ्या पूर्ण रस्त्यामध्ये चालत जायला अजून अर्धा तास लागणार आहे.
पुढे तुम्हाला दाखवत राहील कसे कसे व्ह्यूज आणि शूट मी जरा थोडे थोडे काढणार आहे, रीलमध्ये पण टाकणार आहे. तर तुम्ही बघत राहा या ब्लॉगला प्लीज. इकडचं वातावरण एवढं चांगलं आहे की इकडनं परत जायचं मन होत नाही आहे. हे बघा धबधब्याच्या एकदम जवळ आलो आहे, पण आता मी जरा फोटोशूट करतो आहे म्हणून जरा इथं आमचा संस्कार भारती जरा व्हिडिओ जरा विमल टाईपमध्ये. तुम्हाला पण ही जरा शूट करायचं असेल तर ह्याच्याकडनं शिकून घ्या, संस्कार बेल्लार यांच्याकडून. तर पुढे जरा जाऊ जरा काढत राहू आपण व्हिडिओज अँड ब्लॉग्स. तर इथून पुढे जवळ गेल्या जाता थोडा ट्रॅक आहे जरा चालण्याचा. इकडनं पाणी येतो जास्त पाऊस पडल्यावर, पण सध्या आता सध्या स्टार्टिंग आहे म्हणून काय वाटत नाही इथं येण्यासाठी. पाऊस जरा जास्त जोरात पडला नाही तर सगळं बंद होऊन जातो. पण येण्याचं वॉटरफॉलला तर येण्यात मुश्किल आहे. इथं चालतात तर बिलकुल पण चपला घालू नका, शूज घालून या, ते तुमच्यासाठी चांगलं राहील. आमचे मासे सगळे सँडल घालून आले आहेत, आता त्यांच्या पायाला खूप लागतं आहे दगडी. जसं आम्ही वॉटरफॉलच्या दिशेने जातोय तर तसे इथं तेवढ्या कष्ट पण करायला लागते तिथं जाण्यासाठी. खूप शेवाळ आहे आणि खूप इथं पडण्याची शक्यता जास्त आहे. हे बघा आत्ता आमचा मित्र आता पडता राहिला. मी पण सध्या पण मी बुटं घातलेत म्हणून मला काय झालं नाही. व्ह्यू म्हणजे एकदम भारी आहे आणि तेवढाच खतरनाक आहे. प्लीज तुम्ही इथे विजिट करतील तेव्हा सांभाळून या. जास्त मजेमध्ये आनंदामध्ये राहू नका. जेवढे तुम्ही सतर्क राहतील तेवढे तुम्ही आनंदी आणि खुश राहतील. या रस्त्यात आम्ही पुढे जातोय त्याचे खूप इकडचे ट्रॅक वाढतोय आणि एकदम दमदार असा ट्रॅक होतोय आणि मजा पण तेवढी येते या इथून जायला वॉटरफॉलला. प्लीज असे तुम्हाला व्हिडिओ भेटण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा आणि लाईक करा या चॅनलला प्रणय 26 ब्लॉग. इथं आता पूर्ण काहीतरी खेकडे पकडणं आहे, मक्का हे करण्यासाठी गरम करणं, मक्का भाजतोय म्हणजे त्यासाठी चांगलं आहे. आणि मक्का अशा ठिकाणीच खायला एकदम चांगलं वाटतं. ठिकाणं आता ट्रॅक जरा चढायला आता चढण चालू झाली आहे. दाखवत होतं याच्यामध्येच तुम्हाला. इकडची माणसं आहेत त्यांना काय वाटत नाही कारण की ते लोक इकडची वस्तीमध्ये राहतात. इथंच त्यांचं खेळणं फिरणं सगळं इथं असतं त्यांचं. इथं थोडं चालत जरा दाखवतो कशी चढण आहे, किती सावकाश जायचं हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवेल मी. तर जरा निसर्गाने जरा पायऱ्यांसारखं इकडे करून ठेवलं आहे जेणेकरून आपली माणसं सगळे इथं यावी, विजिट करावी त्या वॉटरफॉलला. ओ माय गॉड. बघा कशी आहे हा वॉटरफॉल. कसा वाटला हा वॉटरफॉल? चांगला वाटला असेल तर प्लीज याला व्हिडिओला लाईक करा, प्लीज सपोर्ट करा. भारी एवढा सुंदर धबधबा मी बघितला नाही अजून. कुठे फिरेल मला पण माहीत नाही. अशा प्रकारे आम्ही पोचलो आहे भिवपुरी वॉटरफॉल. चला आता आम्ही पूर्ण भिजू मस्त मजा करणार आहे या वॉटरफॉलला. बाप रे बाप, एकदम मोठा असा वॉटरफॉल, पूर्ण छोटे बिंद आहेत. तर अशा प्रकारे आम्ही पोचल्या त्या वॉटरफॉलला. कमिंग फॉर भिवपुरी वॉटरफॉल विजिट. आमचा पहिला मेंबर तो म्हणजे विनय उतेकर. त्या धबधब्याच्या आत रिस्क घेऊन दिसतच नाहीये कुठे गेला. हा बघा दिसला. हा बघा
असा सुंदर असा धबधबा या निसर्गाने बनवलेला आहे. आम्हाला दिसला का मित्रांनो? आता मी इथं पोहायला जाणार आहे या धबधब्याखाली, दाखवत्या व्हिडिओमध्ये. चला जाऊया. लाईक सबस्क्राईब करा काय. प्रणय, हे प्रणय, प्रणय तर आता आम्ही तुम्हाला व्हिडिओ दाखवले. एकदम मजा आली आहे वॉटरफॉल खाली. तुझा व्हिडिओ आता जास्त काढणार नाही, आम्ही मजा करतोय. आणि त्या पाणी पण एवढं टाकलं नाही फोन पाण्यामध्ये नेलं. तर आता मी स्किप करतोय व्हिडिओ आणि पुढे आम्ही जातोय परत. नाही तर अजून कुठले स्पॉट तुमच्या मी दाखवेल. त्याला पुढे ठेवतो आणि प्लीज या व्हिडिओ लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. त्याला आता ठेवतो. तर आता आम्ही पूर्ण धबधब्याच्या इथं जाऊन आलो, पूर्ण पोहून आलो, मस्त मजा करून आलो. त्या धबधब्यामध्ये एवढा मजा येत होती तर काय सांगू. एक नंबर मजा आहे. तुम्हाला पण इथं यायचं तर तुम्ही या प्लीज. या वॉटरफॉलच्या इथं एकदम मस्त असा वॉटरफॉल आहे भिवपुरी म्हणून. आता मी वरच्या स्पॉटच्या इथं चाललो आहे. तर डोंगरावरती वॉटरफॉलचे म्हणून तर उगम आहे, तिथं बघतो आता जाऊन कसं काय आहे. आता सध्या मी डोंगरावरती आहे. इकडचा पण व्ह्यू एक नंबर आहे. पूर्ण इकडनं भिवपुरी हे गाव पूर्ण दिसतो. या एवढ्या उंच या डोंगरावरून दाखवतो तुम्हाला बॅक कॅमेरा करून. तर असा हा व्ह्यू आहे भिवपुरीचा. पूर्ण असा गाव दिसतो इकडचा. धबधबा जातो जिकडनं आपण आलो. तो बघा तिथं धबधबा आहे. दाखवतो आता पुढे पुढे जाऊन. तर अशा वगैरे आम्ही एवढा पूर्ण डोंगर चढत वरतून खालतून पूर्ण वरती आलो. हलतोय आता पूर्ण तिथपर्यंत जायचं. धरणाच्या उगमापर्यंत उगम होतं तिथं. आहे सध्या जास्त माणसं आली नाही. जवळजवळ 10 जण तिथपर्यंत, 10 ते 15 जण माणसं. बाकी सगळी तिथं धबधब्यावरती खेळतात, मस्त मजा करतात. आम्ही सगळ्यात पहिले मजा करून घेतली लवकर येऊन. काही खालती इथं हा डायरेक्ट आता मी तुम्हाला दाखवतो. त्या धबधब्याच्या इथंच उगम होतो तिथं. तर आता मी आलोय या धबधब्याच्या उगमाच्या इथं. पूर्ण पाणी वाहत पूर्ण आपल्याला लांबनं वाटतं की ती लहान आहे, म्हणजे बघा किती उंच आहे. वाटतं एवढूसा धबधबा आहे पण तो पूर्ण गावाला व्यापून घेतो. तर जिथं आम्ही सकाळी पोहतो, आता इथं पब्लिक बघा किती आले. एवढी सारी पब्लिक आहे. हे पूर्ण भरलंय पुढपर्यंत. तर समजा तुम्हाला वॉटरफॉल विजिट करायचा असेल तर तुम्हाला सकाळी जवळजवळ 7 वाजता तरी तुम्हाला इथं पोचायला लागेल. कारण तिथं जाऊन आपण फोटो व्हिडिओ जेवढे पण असेल ते आपल्याला एकटे आणि मस्त असा व्ह्यू भेटतो. नाही ते सगळी माणसं आल्यावर आपल्याला बिलकुल काही करता येत नाही, फोटो पण धड येत नाही. आम्ही लवकर आलो म्हणून आमचे फोटो व्हिडिओ सगळे चांगले आलेत. तुम्हाला व्हिडिओ पण मी पूर्ण दाखवली. मस्त अशी व्हिडिओ झाली माझी. ब्लॉग पण चांगला झाला. माथेरानचा पण ब्लॉग मी पाठवेल तुम्हाला या बुधवार नाही तर गुरुवारपर्यंत. पण हा ब्लॉग मी तुम्हाला मंगळवारपर्यंत पाठवेल. या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यांनी माझ्यासोबत जुडत राहा. राईट 26 ब्लॉग. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज या ब्लॉगला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आजसाठी माझी एवढीच व्हिडिओ मी इथंच थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला एकदा जाता तुम्हाला पूर्ण इकडचा व्ह्यू दाखवतो. हा इकडचा पूर्ण मैदान. आत्ताच फिरण्यासारखं आहे सगळं, नंतरला काहीच नाही. अजून वरती खूप आहे डोंगर पूर्ण व्यापून घेतलं ढगांनी.
चला मी तुमची तो व्हिडिओ इथं थांबवतो. चला ठेवतो. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. चला बाय.